चल शनाया, मला आज यायला उशीर होईल. का ग? अगं, माझ्या क्लासमध्ये एक स्टुडंट आहे अथर्व सुभेदार. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याच्याच आईचा फोन होता, त्यांनी आज मला घरी बोलवलंय. एक मिनिट तू काय नाव सांगितलंस? अथर्व सुभेदार. नो. का ग, काय झालं? तिला न सांगितलेलंच बरं. अर्थात कदाचित कळेलच. त्याचा फोटो बिटो नाही यार, पण हॉलमध्ये काही फोटो वगैरे दिसला नाही. अगं बोल ना. नाही काय नाही, जा ना तू. बाय. बाय. कॅरी, तुझ्या बायकोने आज तुला कितीही बोलवलं ना तरी मी तुला घरी जाऊच देणार नाही. ॲट एनी कॉस्ट. इथं कुठं निघाला तुम्ही? बकुळा मावशी, तू इथे? मी ह्या बिल्डिंग मध्ये काम करते ना. इथलं काम झालं की आता तुमच्या तिकडे जाणार. हा, ऐक ना बकुळा मावशी, काल हे बोलले ना तुला, तू रागवली बिगवली नाहीस ना? नाही हो ताई, माझं चुकलं. उगाच घाईच्या यायला आले मी ना तुमच्याकडं. बर बर बर. प्रज्ञा कशी आहे? बरी आहे का? मस्त आहे ताई. विसरले मी. आज ड्युटीचा पहिला दिवस आहे. संध्याकाळी येणार आहे तुमच्या घरी, पाया पडाया तुमच्या. हो का? फारच चांगली बातमी दिलीस तू. आता तू संध्याकाळी ये, वाढदिवस आहे अथर्वचा. आणि प्रज्ञाला पण घेऊन ये बर का? तुमच्याकडे चालले का? हो आहेत नाना घरी. जा. अंधेरी मार्केट बर का? थांबा थांबा थांबा. हा चला. नानीजी, बरं झालं हं तुम्ही आले. अगं का नाही येणार? एरवी तू मला मदत करतेस, मी तुला मदत करते. कोणी जोडीला असतं ना का बरं राहते. हा, हे मात्र खरं आहे. हा, ए काय झालं? अरे अचानक बंद पडली गाडी, काही कळत नाही कशामुळे. तरी मी तुला म्हणते डबडा गाडी बदल आता. शी. बच्चा, काहीतरी मायनर प्रॉब्लेम असेल ते मी बघतो. डोंट वरी, काम डाऊन. रुको 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 रुको. प्रज्ञा प्रज्ञा प्रज्ञा, थांब थांब थांब. सर सर. जा बाई जा. प्रज्ञा. काय छान दिसून राहिली तू या कपड्यात. शनाया शनाया शनाया, राधिका. पण तू इथे काय करतेस? अगं ॲटोने चालले होते, तू दिसलीस म्हणून थांबले मी. आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना? हो. बकुळा मावशी सांगत होती मला. वा वा, शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. थँक्यू. बरं ताई, पाया पडते. अगं ए, रस्त्यावरती काय पाया पडून राहिली तू? काय चाललंय याचं? कसली बावळट आहे बायको तुझी. अगं मला काहीच कळत नाहीये. तिला तरी मी हजारदा सांगितलंय की जरा हाय क्लास सोसायटीतल्या लोकांसारखं वागत जा म्हणून, पण नाही, आमचा लोअर क्लास काही सुटत नाही. असं वरतीच पायात नसत पडत. अशी तू कणखर वाटली पाहिजे, एकदम कणखर. मायाळू नको वाटायला बरं का? तुझी बायको ना कुठेही उगवते भूतासारखी. जनरली ती अशी घराबाहेर एकटी पडत नाही. आज कशी काय कोणाच ठाऊक. तिच्या बरोबर त्या शेजारच्या दामले नानी सुद्धा आहेत. गाडी पण चालू होत नाहीये. आणि आज संध्याकाळी अथर्वचा वाढदिवस आहे. तू यायचंय, बकुळा मावशीला घेऊन ये. बरं बरं, आता लवकर जा, रिक्षामध्ये थांबले, ट्रॅफिक होईल. हो हो हो, चल चल, बाय बाय. अरे ए, अगं गुरु नाते तिथे. कोण? गुरु. कायचं काय बोलता तुम्ही? कोणी नाहीये तिथे. चष्मा नाही ना घातलं तुम्ही म्हणून. नाही, पण होता, मी बघितलं. नाही हो नानीजी, भास झाला असेल तुम्हाला. चला हो चला चला. नानीजी, पाणी घ्या. खूप खरेदी झाली नाही, पण सामान सगळं आलं ना? काही राहिलं नाही ना? हा होतं?
सगळं आणून टाकलं ना, आता फक्त केक राहिलाय. तो याच्या बाबांना सांगून टाकते, त्यांनाच कळतं त्यातलं. अथर्व शाळेत गेलाय ना? हो, आधी जातच नव्हता. सारखा नन्नाचा पडायला लावला होता, नाही जात नाही जात. म्हटलं त्याला वाढदिवसाच्या दिवशीच चांगली कामं करते, तरी ऐकत नव्हता पोट्टा. म्हटलं शाळेत न जाऊन कसं चालेल. मग कसं समजावलंस? हा, मग सांगितलं त्याला का इतर दिवशी तुला युनिफॉर्म घालूनच शाळेत जायला लागते. आजच्या दिवशी नवीन कपडे घालून गेलं तरी चालते. इतर पोरं युनिफॉर्म मध्ये आणि आमचा अथर्व नवीन कपड्यात. तेव्हा खुश झाला आणि गेला शाळेत. छान शक्कल लढवलीस. बरं, येते आता, हे वाट बघत असतील. बरं, तुलाही जायचं असेल ना सोसायटीतल्या लोकांना आमंत्रण करायला? हाव ना, ते तर राहूनच गेलंय. तुम्ही जा, मी जाते. हो. येते, हा? या. हाय ग. यांना फोनच करून टाक का लवकर या म्हणून. नाही, नकोच. मला खात्री आहे का आज हे लवकर घरी येतील. पण केक साठी SMS तरी करून ठेवते. केक साठी. थँक गॉड, त्या गाडीमुळे थोडक्यात बचावलो हा आपण. राधिकाने पाहिलं असतं ना. पण त्या काकूंनी बघितलं, त्याचं काय? काकूंचं काही नाही ग, राधिकाने नाही ना पाहिलं. मी ना त्या रस्त्यावरून घ्यायलाच नको ती गाडी. थोडक्यात बचावलं. मला कंटाळा आलाय यार. सारखं सारखं काय टेन्शन घ्यायचं. आत्ता पाहिलं मग पाहिलं. तू तिला गावाला पाठव बरं. अगं बच्चा, अथर्वची शाळा, तो इथे चांगल्या शाळेत शिकतोय. नागपूरला काय चांगल्या स्कूल्स नाही आहेत का? अगं आहेत ग, पण आई बाबा, मी जगामध्ये कुणाला जर घाबरत असेल सगळ्यात जास्त ते फक्त माझ्या बाबांना. त्यांचे 100 प्रश्न येतील माझ्यासमोर, काय उत्तर देणार आहे मी? त्यांचं आणि आधीपासून चालूच आहे, आम्ही येतो मुंबईला, आम्ही येतो राहायला. त्यात राधिकाची फूस त्यांना, हो हो आमच्याचकडे या राहायला, आमच्याचकडे या. आता ना काहीतरी कारण काढून हिला नागपूरला पाठवून देतो. मी फक्त एका संधीची वाट बघतोय बस. पण ती इथे काय करत होती? कोणाच ठाऊक कशाला. अगं अथर्वचा आज वाढदिवस आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला आली असेल बहुतेक. गॅरी, गाडी थांबव ना प्लीज. काय झालं बच्चा? प्लीज लवकर थांबव ना, मला काहीतरी काम आहे. अगं अचानक काय असं? हो, तू थांबव ना 1 मिनिट पटकन. बच्चा थांब. ए बच्चा, कुठे गेली? बच्चा